हॅलो स्टुडंट, शांताई फाउंडेशनच्या ऑनलाईन पोर्टलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लाईट रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ह्या चॅप्टरवरती काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स. ओके, मग फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं त्यांनी चेक करा. अन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर. देन द डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर विल बी. ओके, मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला माहिती आहे जर प्लेन मिरर असेल तर प्लेन मिरर मध्ये डिस्टन्स ऑफ इमेज इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, राईट. मग इथे त्यांनी आपल्याला ऑब्जेक्टचे डिस्टन्स दिले 10 सेंटीमीटर, म्हणजे तेवढंच डिस्टन्स कशाचं असणार आहे, इमेजचं असणार आहे, राईट. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, 10 सेंटीमीटर इज दी राईट आन्सर. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता. चला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, the relation between focal length f and radius of curvature r for a spherical mirror is. सरळ सरळ इथे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. फॉर्म्युला काय होता, r इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एफ, राईट. पण इथे असं कुठे रिलेशन दिसतेत का, इथे काय एफ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर, आणि आपलं रिलेशन तरी हे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं नाही येणार. ओके, मग या बेसवरती आपण याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो का. एफ चा फॉर्म्युला काय येईल, एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2, राईट. कुठे दिसतंय का ऑप्शन, डी ऑप्शन वरती दिसते, एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2, म्हणजे आपलं राईट आन्सर काय असणार आहे, डी ऑप्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट. द रेडियस ऑफ कर्वेचर, थर्ड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ कॉन्केव मिरर इज 12 सेंटीमीटर, देन द फोकल लेंथ विल बी. ओके, सर्वात आधी असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मिरर चेक करायचे, ठीक आहे. कारण फोकल लेंथ कुठल्या मिररची पॉझिटिव्ह असते, कुठल्या मिररची निगेटिव्ह असते, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता ह्या केसमध्ये सुरुवातीला फोकल लेंथ कॅल्क्युलेट करणार. फोकल लेंथचा फॉर्म्युला काय असतो, तर एफ इज इक्वल टू आर डिवायडेड बाय 2, राईट. म्हणजेच एफ इज इक्वल टू, इथे रेडियस ऑफ कर्वेचर किती दिले, 12 सेंटीमीटर, म्हणजे 12 डिवायडेड बाय 2, तर आन्सर किती येईल, 6 सेंटीमीटर. पण इथे घाई करायची नाहीये, कारण इथे बघा, इथे 6 सेंटीमीटर आन्सर दिसते आणि इथे -6 सेंटीमीटर आन्सर दिसते. ओके, मग अशा केसमध्ये कुठला आन्सर आपला राईट असणार आहे, तर मिरर चेक करायचे. आपल्याला माहिती आहे की कॉन्केव्ह मिरर मध्ये जी फोकल लेंथ असते ती ऑलवेज निगेटिव्ह असते, राईट. म्हणजे आपलं जे आन्सर यायला हवं ते कसं यायला हवं, निगेटिव्ह मध्ये. म्हणून आपण आन्सर डी हे काय असणार आहेत, राईट आन्सर असणार आहे. क्लिअर. हा, इथे जर कॉन्व्हेक्स मिरर असता तर त्या केसमध्ये आपण डी वरती क्लिक केलं असतं, कारण तिथे त्या केसमध्ये ते पॉझिटिव्ह येऊ शकतं. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, फोर्थ क्वेश्चन. अ कॉन्केव्ह मिरर प्रोड्यूस 3 times magnified real image, 3 times magnified real image फॉर्म होते. ओके, ऑफ एन ऑब्जेक्ट प्लेस ॲट 10 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ इट. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेत आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतो, यू इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, पण मिरर कुठला आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, राईट. कॉन्केव्ह मिरर मध्ये ऑब्जेक्ट हा पोलच्या नेहमी लेफ्ट साईडला असणार आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार, निगेटिव्ह घेणार. ओके, म्हणजे ई इज इक्वल टू -10 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे. सेकंड थिंग, त्यांनी सांगितलंय हाईटच्या बाबतीत. ओके, तर इमेजची हाईट काय, एच डॅश काय असणार आहे, तर 3 टाइम्स काय झालेत, मॅग्निफाईड झालेत. म्हणजे मी 3 टाइम्स ऑफ एच करणार का, म्हणजे जेवढं ऑब्जेक्टचं डिस्टन्स असेल, सॉरी ऑब्जेक्टची जी हाईट असणार आहे त्याच्यापेक्षा 3 टाइम्स काय मोठी तुमची इमेज फॉर्म होते, म्हणून मी एच डॅश इक्वल टू 3h हे पुट केलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत पार्ट क्लिअर. ओके, नेक्स्ट. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय असतो मला ते आधी सांगा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला एम इज इक्वल टू एच डॅश अपॉन एच इज इक्वल टू काय, -v अपॉन यू. इथे v काय डिनोट करतोय, इमेज डिस्टन्स, राईट. आणि इथे यू काय डिनोट करतोय, ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके, ठीक आहे. अजून काही दिलंय का आपल्याला याच्यामध्ये, नाही. मग ह्या न्यूमेरिकलला सॉल्व्ह करताना मला सांगा, फक्त आपल्याला एवढा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. एच डॅश मी काय पुट करणार आहे, 3h. हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिलेत का, नाही, मी ती एचच कन्सिडर करणार आहेत. ओके, म्हणून व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. इथे काय येईल, 3h अपॉन एच इज इक्वल टू -v अपॉन यू. यू ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, नंतर मी पुट करतो त्याला. इथे एच एच कॅन्सल आउट होईल, राईट. पण मला सांगा, इथे मी ही जी व्हॅल्यू घेतलेली आहे ही पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. कारण इमेज कोणती फॉर्म होते, रिअल इमेज फॉर्म होते, राईट. आणि कॉन्केव्ह मिरर मध्ये रिअल इमेज कुठे फॉर्म होते,
ज्यावेळेस ते ऍक्च्युअल रेस कुठे मीट होतात, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली, राईट, बरोबर. आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली जर त्याची हाईट आपण मेजर करतो तर त्या केसमध्ये ती काय असायला हवी, नेगेटिव्ह असायला हवी. म्हणजे ही व्हॅल्यू नेगेटिव्ह असेल, इथे पण व्हॅल्यू नेगेटिव्ह होईल. म्हणजे -3 इज इक्वल टू -v/u इथपर्यंत आपण आलेलो, राईट. इथे ही मायनस साईन आणि हे मायनस साईन गेट कॅन्सल आउट झालं. काय राहिलं, 3 इज इक्वल टू v/u, राईट. v काय डिनोट करतोय, इमेज डिस्टन्स, आणि आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचंय, बरोबर. म्हणजे v इज इक्वल टू, हा u इक्वल टू च्या इकडे जाताना मल्टिप्लिकेशनला जाईल. म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय u. u ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, -10 सेंटीमीटर. म्हणजेच v इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय -10, दॅट इज -30 सेंटीमीटर आपला आन्सर असेल. पण त्यांनी प्लस मायनस मध्ये इथे दिलेलंच नाहीये, ठीक आहे. तर त्या केसमध्ये सरळ सरळ आपण किती डिस्टन्स वरती ती इमेज फॉर्म होते, तर 30 सेंटीमीटर वरती ती इमेज फॉर्म होते. म्हणून डायरेक्टली आपण ए ऑप्शन वरती टिक करणार. क्लिअर. जस्ट सिंपल एक फॉर्म्युला यूज करायचा, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, a ray of light traveling from air enters a liquid at an angle of 45 degree with the नॉर्मल सोबत अँगल बनवतात, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स असणार. म्हणजे आय ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला इथे 45 डिग्री. ओके. इफ द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 30 डिग्री, म्हणजे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला इथे 30 डिग्री, देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ लिक्विड विथ रिस्पेक्ट टू एअर इज. आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला माहिती आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर, राईट. व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. साइन आय ची व्हॅल्यू किती आहे, साइन 45, आणि इथे साइन आर ची व्हॅल्यू किती आहे, 30 डिग्री. इथे 30 पुट करणार. साइन 45 आणि साइन 30 व्हॅल्यूज पुट करायच्या. साइन 45 ची व्हॅल्यू असते √2/2, राईट. आणि साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, राईट. याला कसं सॉल्व्ह करणार, तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय मी. √2 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय इथे काय होईल, 2/1, राईट. 2 गेट कॅन्सल आउट. काय राहिलंय, फक्त √2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय, √2, राईट. √2 ची व्हॅल्यू काय असते, तर आपल्याला माहिती आहे ती असते 1.41, राईट. आणि 1.41 आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतायत का, तर यस, डी ऑप्शन मध्ये आपल्याला 1.41 आन्सर दिसतायत, राईट. म्हणून आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात असायला हव्या, कारण अशा प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला त्याचा यूज होणार आहे. समजलं सर्वांना, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. वेलॉसिटी ऑफ लाइट इन एअर इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, while its velocity in a medium is 1.5 × 10⁸ meter per second, then refractive index of this medium is. आपल्याला काय करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचंय, राईट. कशाचा, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एअर, बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये आपण फॉर्म्युला कुठला यूज करणार आपल्याला माहिती आहे. मीडियमचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर एअरची स्पीड आपल्याला वरती लिहावी लागणार, राईट, न्यूमरेटरला. आणि सेकंड केसमध्ये जे मीडियम मधली जी स्पीड असेल ती डिनॉमिनेटरला लिहिणार आपण C2 च्या टर्म्स मध्ये. इथे C1 C2 काय आहेत, तर C1 इज इक्वल टू आहे 3 × 10⁸ आणि C2 काय दिसतोय 1.5 × 10⁸, राईट. व्हॅल्यूज पुट करायचे. C1 ची व्हॅल्यू 3 × 10⁸ डिवायडेड बाय इथे 1.5 × 10⁸, 10⁸ गेट कॅन्सल आउट. काय राहिलं, 1.5 नी हा 2 टाइम्स कट होईल, म्हणजे आन्सर किती येते 2. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये 2 दिसतोय का, तर यस, डी वरती 2 दिसतोय, राईट. म्हणजे आपला राईट आन्सर काय असणार आहे 2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मीडियम इज किती असणार आहे 2. क्लिअर आहे, समजलं. जस्ट फक्त फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत. सरळ सरळ फॉर्म्युला यूज करायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे, त्याला सिम्प्लिफाय करायचंय, सॉल्व्ह करायचंय आणि आन्सर वरती टिक करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलंय तिथे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, देन स्पीड ऑफ लाईट इन ग्लास विल बी. हे कॅल्क्युलेट करायचंय. स्पीड ऑफ लाईट इन ग्लास हे कॅल्क्युलेट करायचंय, पण ग्लासचा त्यांनी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.5. ओके. म्हणजे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती असेल तर त्या केसमध्ये जे वरती जो फॉर्म्युला यूज केला होता सेम तोच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहेत. काय असणार आहेत, C1/C2.
इथे C2 म्हणजेच आपण काय कन्सिडर करणार आहे, स्पीड ऑफ लाइटिंग ग्लास, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि व्हॅक्यूमची स्पीड आपल्याला दिली आहे C1 इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा दिलेत आपल्याला ग्लासचा, किती आहेत 1.5. जस्ट व्हॅल्यू पुट करायचे, इथे काय असणार आहे 1.5 इज इक्वल टू C1 ची व्हॅल्यू किती आहे 3 × 10⁸ डिवायडेड बाय C2. C2 कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हा C2 ला इकडे शिफ्ट करा, 1.5 ला इकडे शिफ्ट करा. C2 इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवायडेड बाय 1.5. राईट, 1.5 नी हा 3 ला 2 टाइम्स कट करेल, म्हणजेच आन्सर काय आलं 2 मल्टिप्लाइड बाय 10⁸. ऑप्शन मध्ये आहे का 2 × 10⁸? येस, डी ऑप्शन वरती दिसतात आपल्याला 2 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजेच आपला डी आन्सर हे काय असणार आहे, राईट असणार आहे. क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Refractive index of glass with respect to air is 3/2. राईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा दिलाय त्यांनी, ग्लासचा दिलाय विथ रिस्पेक्ट टू एअर, किती आहे 3/2. ओके, आणि विचारलं काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास. राईट, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सरळ सरळ याचा इन्व्हर्स करायचं. इन्व्हर्स करायचं म्हणजे त्याला उलट लिहावं लागणार तुम्हाला. इथे 2/3 आन्सर येईल, आणि 2/3 आन्सर ऑप्शन मध्ये दिसतात का, यस, सी आन्सर तुमचं काय असणार आहे, राईट असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, काही सॅम्पल पेपर्स मी शांताई फाउंडेशनच्या ऍप वरती अपलोड केलेले आहेत, ते सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. थँक्यू.